गेल्या काही काळात सेंद्रिय आणि विषमुक्त आहाराकडे ग्राहकांचा ओढा वाढलाय। त्याचा शेती क्षेत्रात काम करणाऱ्यांना पूरक असा फायदा होतो। त्याचाच एक भाग म्हणून देशी गोवंशाकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय। सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात भिडे कुटुंबियांनी असाच एक प्रयोग केला आणि त्यात त्यांना यश मिळालं। काय होता हा प्रयोग पहा तुम्हीच। हा आहे प्रतीक भिडे, सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा तरुण देशी गोपालक। वेदशास्त्र शिकण्यासाठी काशी आणि केरळमध्ये त्याने 12 वर्ष घालवली। याच काळात देशी गायीच्या महतीची त्याला जाणीव होत गेली। 2005 साली शिक्षण सुरू असतानाच त्याने गावी म्हणजे वाटेगावमध्ये एका देशी गायीचं संगोपन करायला सुरुवात केली। गीर जातीची गाय जास्त उपयुक्त असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि 2010 पासून गीरची पैदास वाढवण्यास त्याने सुरुवात केली। जसजशी गायींची संख्या वाढू लागली तशी जागा अपुरी पडू लागली। त्यामुळे गावातल्या देवस्थानची 4 एकर जमीन भाडेतत्वावर घेतली। त्यासाठी वर्षाला एकरी 10,000 रुपये दर ठरला। हा गोठा त्याच जागेत उभा आहे। ही देवस्थानची जागा आहे। वैयक्तिक आमची 1 गुंठा सुद्धा जागा नाहीये। या देवस्थानची 4 एकर जागा आम्ही भाडे तत्वावरती घेऊन या ठिकाणी आम्ही गायींसाठी चारा उपलब्ध करावा आणि या ठिकाणीच गोशाळा करावी यासाठी आम्ही या ठिकाणी 15 साली आम्ही या ठिकाणी आलोय। साधारण या ठिकाणी आलो ऍक्च्युअली जून मध्ये, त्यावेळी थोडा पाऊस होता, त्यामुळे आम्ही थांबून एक पीक घेतलं आणि आम्ही सप्टेंबर मध्ये आम्ही या ठिकाणी काम चालू केलं। काम चालू केल्यानंतर फक्त 20 दिवसामध्ये आम्ही पूर्ण स्ट्रक्चर उभा केलं। या 6 गुंठ्यासाठी आम्ही फक्त 1.5 लाख रुपयामध्ये पूर्ण स्ट्रक्चर आम्ही उभं केलं। या गोठ्यासाठी प्रतीकने मुक्त संचार पद्धतीचा वापर केलाय। पाण्यासाठी हौद आणि शेजारी कडबा कुट्टी मशीनसाठीचं शेड उभारलंय। हिरवा चारा, सुका चारा विकत आणला जातो। मात्र या खरीप हंगामात हिरव्या चाऱ्यासाठी 1 एकरात यशवंत गवत, 1 एकरात ज्वारी आणि 1 एकरात सोयाबीनचं पीक घेतल्याचं प्रतीक सांगतो। यासोबतच 10 गुंठ्यात घरी खायला मेथी, कोथिंबीर अशा भाजीपाल्याची लागवड केली आहे। एक गाय दिवसाकाठी 5 ते 7 लिटर दूध देते। वासरांना पाजून 30 ते 35 लिटर दुधापासून दररोज 1 ते 1.5 किलो तुपाची निर्मिती करण्यात येते। यामध्ये आम्ही ज्या गायी पाळायला सुरुवात केली तर त्या सुरुवातीला आम्ही दूध हा विषय आम्ही महत्त्वाचा ठेवला नव्हता, जो आज पण नाहीये। महत्त्वाचा जो विषय होता तो आम्ही तुपावरती ठेवला होता। जवळपास 10 वर्ष आम्ही गायींपासून आम्ही तूपच तयार करायचो, कारण या ठिकाणी आम्हाला डायरेक्ट दुधाला कुठल्याही चांगल्या प्रकारचं मार्केट उपलब्ध नाहीये। आम्हाला सिटीमध्ये दूध मागतायत पण डेली अपडाऊन करणं आम्हाला ते शक्य नाहीये। त्याच्यामुळे आम्ही त्या सर्वाचं तूप तयार करायला सुरुवात केली। सर्वसाधारण आम्हाला 35 ते 40 लिटरच्या आसपास 1 किलो तूप मिळतं, ज्या तुपाला सध्या 2500 रुपये किलोच्या आसपास आम्हाला दर मिळतो। त्याच्या पद्धतीने जे उरलेलं ताक आहे, जे मिनिमम 60 ते 70 लिटर निघतं, ते जवळपास 20 रुपये लिटरनं आपल्याकडनं फवारणीसाठी जातं। तूप, ताकासह इतर बाय प्रोडक्ट विक्री केले तर दुधापेक्षा कितीतरी जास्त नफा मिळतो असं प्रतीक सांगतो। देशी गायीच्या प्रसारासाठी प्रतीक गुजरातमधून जातीवंत देशी गायींची खरेदी करतात आणि आपल्या गोठ्यावर आणून त्या गाभण घालवल्या जातात। आजच्या घडीला प्रतीककडे 16 गीर गायी आणि 3 कांक्रेज जातीच्या गायी आहेत। जवळपास आपल्याकडे 35 गायींच्या आसपास नेहमी गायी असतात। सध्या पावसाळा असल्यामुळे आमचा ओपन गोठा आहे, मुक्त गोठा आहे, तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस येत असल्यामुळे आम्ही थोड्या गायी आता सध्या कमी केलेत। ज्या सरासरी त्यातल्या 10 गायी आमच्या दुधावरती असतात, एक 10 गायी साधारण व्यालेल्या असतात आणि एक 10 गायी सरासरी गाभ जायच्या मापातल्या असतील किंवा 2-3 महिने गाभ असतील अशा स्वरूपातल्या असतात। गायीपासून फक्त दूध तूप मिळवूनच प्रतीक थांबला नाही, तर गोमूत्र आणि गोमयाचा वापर जीवामृत, गांडूळ खत, दशपर्णी अर्क यामध्ये केला जातो। वर्मी वॉश तयार केलं जातं। याबरोबरच धूपकांडीही तयार केली जाते। हे करत असताना आम्हाला असं जाणवलं की आपण गायी पाळतोय, पण या गायींची पूर्ण जगाला गरज आहे, जी पूर्वीपासून होती। पण मध्ये काही कालावधीमध्ये आपण या आपल्या देशी गायींची होस्टन, जर्सी, म्हशी अशा दूध देणाऱ्या प्राण्यांसोबत आपण तुलना केली, ज्याच्यामुळे आपल्या गायी या मागं पडत गेल्या। तर त्याच्यामुळे काय झालं की आपण या गायींपासून मिळणारे इतर जे उपपदार्थ आहेत ह्यांच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि फक्त दूध हाच एक महत्त्वाचा विषय आपण धरून बसलो। पण त्याच्याप्रमाणे आपल्याला अनेक प्रकारचे उपपदार्थ मिळतात। त्यामुळे आम्ही या लोकांमध्ये जनजागृती सुरुवात केली की तुम्ही गाय का पाळावी, त्या गायीपासून आपल्याला काय काय वस्तू मिळू शकतात, आणि मग आम्ही गायींचा प्रसार करायला सुरुवात केला। कारण आम्हाला असं वाटायला लागलं की आपल्या एकाजवळ 50 गायी असण्यापेक्षा 50 लोकांच्या दारात जर एक गाय गेली तर त्या खऱ्या अर्थाने त्या गायींना चांगले दिवस येतील आणि त्या शेतकऱ्याला पण सुद्धा चांगले दिवस येऊ शकतील। तुपाला 2,500 रुपये किलो दर मिळतो। महिन्याला साधारण 20 किलो तुपाची विक्री होते असं प्रतीक सांगतो। तूप विक्रीतून 50,000 रुपये, ताक विक्रीतून 5 ते 10,000 रुपये,
आणि पंचगव्याच्या वस्तूंच्या विक्रीतून 20,000 रुपये मिळतात. वैरण खर्च, प्रक्रिया खर्च आणि इतर खर्च वजा जाता आता भिडे कुटुंबाला महिन्याला 30 ते 35,000 रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. दिवाळीनंतर इथे पंचगव्य प्रशिक्षण सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. स्वतःची 1 गुंठाही जमीन नसताना देशी गाईच्या संगोपनातून भिडे कुटुंबाची आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल सुरू आहे. कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.